हाय, हॅलो आणि नमस्कार फ्रेंड्स. कसे आहात सगळे? आशा करते की एकदम छानच असाल. आज आपण बघूया उपवासाचा साबुदाण्याचा चिवडा कसा बनवायचा. त्यासाठी मी 1 वाटी साबुदाणा रात्री भिजत घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण खिचडीसाठी घालतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी घालून मी रात्रभर तो भिजत ठेवलेला आहे. बघू शकता तुम्ही आपला साबुदाणा छान असा भिजलेला आहे. आता मी साबुदाणा एका ताटामध्ये घेऊन त्याला छान असं मीठ लावून घेणार आहे. तोपर्यंत मी स्टीमरमध्ये पाणी उकळी काढण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. मीठ लावून घेतल्यानंतर मी परत त्या बाउलमध्ये साबुदाणा काढून पुन्हा एकदा झाकून मी थोड्या वेळासाठी ठेवून दिलेलं आहे. आपलं पाणी उकळत आहे तोपर्यंत मी ताटाला तेल लावून घेतलेलं आहे. आता मी जो साबुदाणा आपण मीठ लावून ठेवला होता त्या साबुदाण्याला स्टीमरमध्ये घालून घेतलेला आहे आणि स्टीमरमध्ये मी फक्त वाफ येण्यासाठी त्याला 1 ते 2 मिनटासाठी ठेवून दिलेला आहे. आता वाफवलेला साबुदाणा मी एका पाणी असलेल्या डिशमध्ये काढून घेतलेला आहे जेणेकरून साबुदाण्याचे ते दाणे सेपरेट होतील. आता तेल लावलेल्या ताटामध्ये मी ते साबुदाण्याचे दाणे पसरून ठेवलेले आहेत आणि त्याला छान असं उन्हामध्ये ठेवून ठेवलेलं आहे. 2 दिवसानंतर आपला साबुदाणा छान असा सुकलेला आहे. आता मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल कडक झाल्यानंतर त्याच्यामध्ये तो आपला तयार झालेल्या साबुदाण्याचे दाणे टाकलेले आहेत. त्याच्यानंतर मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे छान असे तळून घेतलेले आहेत. हा साबुदाणा तुम्ही असा बनवून वर्षभर कधी हवं तेव्हा ताजा ताजा तळून खाऊ शकता. आता त्याच्यामध्ये वरून मीठ आणि पिठी साखर घालून आपला उपवासाचा साबुदाण्याचा चिवडा तयार आहे. थँक्यू. बाय बाय.